मित्रहो, नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र। मी कांतिकुमार जैन, संपादक पोलखोल, आपणा समोर लाईव्ह आलोय। मित्रहो, माझा विषय आहे जलज शर्मा, जिल्हाधिकारी कलेक्टर नाशिक। काय आहे हे कलेक्टर? वरुण कीर्तनातून तमाशा असलेले हे कलेक्टर आहे। जसे दिसतात तसे नसतात, जसं दिसतं तसं नसतं, म्हणून नाशिककर फसतय। हा घ्या कलेक्टरांच्या भ्रष्टाचाराचा नमुना, स्पष्टपणे बोलतोय। या कलेक्टर नाशिक यांना मी SNJB शिक्षण संस्था चांदवड यांच्या बाबतीमध्ये मी जेव्हा पुरावे दिले तर हे मला म्हणतात, अरे त्या जमिनीवर उस जमीन पे आरक्षण है। अरे काय खोटं बोलतात कलेक्टर तुम्ही? तुमचं रेकॉर्डिंग आहे आणि आता तुम्ही केलेल्या उद्योग, तुमचे झालेले व्यवहार मी या जनता समोर मांडणार आहे। मित्रांनो, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वन खात्याच्या जमिनीची वाट लावणारे असे हे शर्माजी आहेत। कशा करता संचेती आणि सुराणाला कशा करता तुम्ही जीवदान देताय? या मागचं गोड बंगाल काय, आर्थिककरण काय आहे? माझा स्पष्टपणे आरोप आहे। मित्रांनो, यांना वन जमिनी पहिल्यापासून या शर्माजींना इंटरेस्ट आहे। त्याचा पुरावा प्रथमतः जळगाव येथे SDM म्हणजे प्रांत असताना यांनी वन जमिनी दोन मधून भोगवटदार एक केलेला आहे। वन जमिनी दोन मधून भोगवटदार एक केलंय। हे सगळं बेकायदेशीर केलंय। केंद्र शासनाची परवानगी श्रीमान शर्मा साहेब आपण घेतलेली आहे का? घेतलेली असेल तर परवानगी दाखवा। आहे का आपल्यामध्ये हिंमत? मित्रांनो, वर्ग 2 मधून सरकारी जमीन वर्ग 1 करताना म्हणजे खाजगी मालकी हक्क देणे, खाजगी मालकी हक्क देणे त्यालाच म्हणतात वर्ग 2 मधून एक करणे। परंतु हे सर्व करत असताना केंद्र सरकारची परवानगी लागते। तुम्ही केंद्र सरकार नाही, तुम्ही राष्ट्रपती नाही, तुम्ही कलेक्टर आहात। याची नोंद शर्मा साहेब आपण घ्या। परवानगी न घेता आपण कसं केलं? भोगवटदार एक कशा पद्धतीने केलंय? मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा विषय आज मी आपल्या समोर देणार आहे। महसूल व वन विभाग त्यांचे सहसचिव रमेश चव्हाण, महसूल व वन विभाग यांचे सहसचिव वन विभाग यांनी 20 मार्च 2020 ला लेखी पत्र दिलं होतं सर्व विभागीय आयुक्तांना। काय पत्र दिलं? शासनाच्या विविध योजनेअंतर्गत वाटप केलेल्या जमिनीचे निर्वनीकरण, डिफॉरेस्टेशन झालेले नसल्यामुळे प्रदानकर्त्यांना, लाभधारकांना वन विभागाकडून होत असलेल्या त्रासातून मुक्त करण्यासाठी अशा जमिनीचे निर्वनीकरण करण्यासाठी केंद्राकडे तातडीने प्रस्ताव पाठवण्याबाबत मित्रहो हे पत्र बघून घ्या। हे पत्र बघून घेणे, आउटवर्ड नंबर, तारीख सहित आहे। बघा शर्मा साहेब, हेच पत्र फॉरेस्ट आणि महसूल या खात्याने काढलेलं पत्र सर्व विभागीय आयुक्तांना दिलेले हे पत्र आहे। बघून घेणे, चांगल्या प्रकारे बघा मित्रांनो। तसेच हे पत्र आहे 20 मार्च 2020। हो, याचा क्रमांक आहे 2020, आउटवर्ड नंबर /PRO/56 ज/1। माहितीच्या अधिकारात आपण माहिती मागवा, मग आपले डोळे उघडतील। नाना पटोले महोदय, नाना पटोले अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांचे दिनांक 24 फेब्रुवारी 2020 चे पत्र सोबत जोडले आहे। शासनाच्या विविध योजनाची, कल्याणकारी योजनाची अंमलबजावणी करण्यासाठी, विकास कामासाठी शासनाकडून
मालमत्ता किंवा जमिनी वाटप करण्यात आल्या आहेत, अशा वाटप करण्यात आलेल्या काही मालमत्ता किंवा जमिनीचा वैधानिक दर्जा कागदोपत्री वन जमिनी असाच राहिलेला आहे. अजूनपर्यंत वन जमिनी राहिलेल्या आहेत ज्या वाटप केलेल्या आहेत. संबंधित जमिनीचे हस्तांतरण किंवा बिनशेती प्रयोजनासाठी वापर करणे जमीन धारकास शक्य होत नाही. अशा जमिनीचा वन जमिनी हा दर्जा काढून प्रदानकर्त्यांना लाभधारकांना वन विभागाकडून त्रास होत आहे. त्या त्रासातून मुक्त करण्यासाठी अशा जमिनीचे निर्वनीकरण करण्यासाठी केंद्राकडे तातडीने प्रस्ताव पाठवायचा आहे, असे माननीय अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांनी उक्त पत्रान्वये कळवलेले आहे. हो मित्रांनो, तर ताबडतोब आपण याची सर्व माहिती पाठवावी एवढं पत्र सहसचिव महसूल यांनी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयात दिलं. हो, मी परत एकदा हे पत्र दाखवतोय. हे पत्र बघून घेणे, हेच ते पत्र, सर्व विभागीय आयुक्तांना दिलेले हे पत्र बघितलं मित्रांनो, पाहून घ्या. आपल्याला मी तारीख अगोदरच बोललोय, नोंद करून घेणे. हे पत्र गेल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक यांनी नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर कलेक्टरांना पत्र पाठवलं. त्यावेळेसचे नाशिकचे उपायुक्त महसूल नाशिक विभाग दिलीप स्वामी, जे सध्या विद्यमान कलेक्टर औरंगाबाद संभाजीनगर आहे, त्यांनी 24/9/2020 ला पहिलं पत्र पाठवलंय की आपल्याकडे असलेली जमिनीचे निर्वनीकरण करण्यासाठी आपला सविस्तर प्रस्ताव पाठवावा. 24/9/2020 हे पत्र, प्रस्ताव पाठवा. जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार, अहमदनगर हे पहिलं पत्र आहे. 24/9/2020. मित्र, पत्र व्यवस्थितपणे बघा. तसंच पत्र अजून माहिती पाठवलेली 20/10/2020. 20/10/2020 पत्र क्रमांक 2, माहिती पाठवा. बघितलंय? ओके. पत्र क्रमांक 3, 2/12/2020 परत स्वामी साहेबांनी दिलेलं हे पत्र. बघून घ्या. ओके. आता आहे 10/12/2020 अर्जुन चिखले. हे पत्र, या प्रकरणी त्वरित अहवाल पाठवा, निर्देशित करण्यात यावे. परंतु नाही, उत्तर दिलेलं नाही. 10/12/2020 ला परत अर्जुन चिखले. परत हे पत्र बघून घेणे. रमेश चव्हाण, सहसचिव. रमेश चव्हाण हे यांचं पत्र. असे 12 पत्र देऊन 2020 ते आजपर्यंत काही नाही. आणि विशेष, सगळ्यात महत्वाचं, नाशिक कलेक्टर हेच आहे, धुळ्याला कलेक्टर हेच होते, जळगाव मध्ये सुद्धा हे एसडीएम यांच्याच कडे होतं. तिन्ही ठिकाणी असताना यांनी ही माहिती लपवलेली आहे. माहिती लपवण्याचं जलद शर्मा यांचं कारण काय? हो मित्रांनो,
बघून घ्या, बघून घ्या. म्हणजे केंद्राकडून परवानगी लागते हे खरं आहे, पण मात्र हे ज्या वेळेस या जमिनी यांनी दिल्या त्यावेळेस यांना परवानगीची गरज नाही. होल अँड सोल कलेक्टर स्वतःला समजतात. तर हे बघा, केंद्राकडे परवानगी मागतायत. आता हे जून 2021 पत्र गोरक्ष यांचे पत्र, हे पत्र बघून घ्या. इतके पत्र दिल्यानंतर तरी सुद्धा तेरी चूक मेरी चूक, म्हणजे कलेक्टरला कसे वाचवतात हे बघा. यांच्या जमिनीचा खेळ. आता हे 10/8/2021 गाडीलकर, गोरक्ष गाडीलकर, बघून घ्या. इतके पत्र देऊन का देत नाही माहिती, प्रस्ताव का पाठवत नाही? कारण की मागच्या भानगडी ओपन होतील, सगळ्या भानगडी खुलून जातील. यासाठी यांनी वरती मंत्रालयात प्रस्ताव पाठवला नाही. जलज शर्मा यांचा हा कुटील डाव, यांचा हा खेळ मी जनता दरबारामध्ये देत आहेत. बघून घ्या नाशिकचे कलेक्टर. आणि आता हेच कुंभमेळ्यासाठी बसलेत, यांच्याच अंडरमध्ये नाशिकची निवडणूक होते. ही निवडणूक खरी होणार का, की हे कोणाला मदत करणार? विचार करा मित्रांनो. 25 मे 2022 सुहास ममदापूरकर, हे यांचं हे परत एक पत्र बघा. हे पत्र बघून घ्या मित्र हो. म्हणजे या कलेक्टरांचं अजून जिल्हाधिकारी आहे, मुख्य सचिव व्हायचं आहे, आणि फक्त त्या SNJV शिक्षण संस्थाच्या त्या तशा या लोकांनी जी जमीन हडपून टाकली आहे त्यांना मदत करताय. त्यांना त्यांच्या मदती करता आज यांची सगळी पोल खुलू लागलेली आहे. खरं काय आहे द्या उत्तर शर्मा साहेब. हे आपण वरती प्रस्ताव का नाही पाठवला बोला. आणि हे 7/6/22 गोरक्ष गाडीलकर यांनी लिहिलंय की आम्ही आतापर्यंत 24/9/20 ते 25/5/2022 पर्यंत 9 पत्र पाठवले, परंतु कारवाई नाही. तरी तुम्ही प्रस्ताव पाठवा, पण हे प्रस्ताव पाठवत नाही. हे शेवटचं पत्र आपल्या समोर देत आहे. म्हणजे यांना आपल्या जुन्या अधिकाऱ्यांना कसं वाचवायचंय हा कुटील डाव जलज शर्मा यांनी खेळलाय मित्रांनो. बघून घ्या. बघा हे कलेक्टर मंत्रालयात सह आयुक्त यांना पत्र पाठवतात. 9 पत्राची दखल न घेणारे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना इथून हकालपट्टी झाली पाहिजे निवडणुकीनंतर, किंवा यांना निलंबित केलं पाहिजे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या भानगडी लपवतायत. आहे की ना मित्रांनो. बघा, खोटं असेल तर सगळं आहे. माझा विषय, माझा पत्र प्रपंच मी बंद करेल मित्रांनो. का अशा माहिती यांनी लपवल्या मित्रांनो. आता मी थोडं स्पष्टपणे बोलतोय. म्हणजे केंद्राची परवानगी लागते हे बरोबर आहे. केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय देऊ शकत नाही त्या जमीन. अशोक खोत हे IAS नाशिकला कलेक्टर होते. कलेक्टर असताना यांची एक भ्रष्टाचारी अधिकारी म्हणून यांची ओळख होती. त्यांच्या काळात रोजगार हमी योजना खूप जोरात होती. त्यावेळेस मजुरांना टिकास, फावडे, सब्बळ हे EGS मध्ये चालत होतं. त्याला धार लावण्यासाठी सरकार प्रतिनग 3 रुपये देत होते मित्रांनो. परंतु कोट्यवधी रुपये आलेत, पण ते कोट्यवधी रुपये खाली आलेच नाही. हे कोणाच्या घशात गेले होते? अशोक खोत यांच्या घशामध्ये. मित्रांनो,
अशोक खोत हे वन सचिव असताना बेकायदेशीररित्या स्वामील लाकडं काढतात तिथे स्वामीलला परवानगी दिली म्हणून ऑन ड्युटी सुप्रीम कोर्टाने अशोक खोत यांना 1 महिन्याची शिक्षा दिली. त्यांना जेल यात्रेवर जावं लागले. बघा मित्रांनो, म्हणजे अशी वेळ ज्याला शर्मावर आली तर सगळ्या वन खात्याचं सगळं यांचं कुभांड आहे वन खात्यावर. उलट वन खात्याच्या DFO सारख्या अधिकाऱ्यांनी विचार करायला पाहिजे. कलेक्टर पेक्षाही तुम्हाला पॉवर जास्त आहे. कशा करता तुम्ही या कलेक्टर लोकांना घाबरताय? जरा पुस्तक बघा, कायदेशीर ज्ञान घ्या. हो, कायदेशीर ज्ञान घ्या. तर मित्र हो, अशोक खोत जेलमध्ये जाऊ शकतात फक्त जमीन घोटाळा हे असे घोटाळे. तर शर्मा साहेब, आपण काय करताय? काय पुन्हा करता? कसा करता? अहो, आपण एक IAS आहात. थोडा विचार करा शर्मा साहेब. काय त्या चांदवडच्या शिक्षण संस्थेमुळे आता आपलं एक एक भांडण खुलू लागलेली आहे. अजून तर नागपूरची मनपा खुलायची आहे. धुळ्यातल्या जमिनीचं मोठं मोठं स्कॅन्डल आहे. माझी टीम कामाला लागलेली आहे. हो, बघा, अजूनही आपण डोळे उघडा. चांदवड काय आहे ते उघडा. चांदवडची सत्यता जनतेसमोर द्या. कशा करता? अजून मी तुम्हाला त्या स्टेजवर मी जात नाहीये. माझा तुमचं वैयक्तिक वादविवाद नाही, परंतु हा सत्यमेव जयते. मी सत्याकरता भांडणारा व्यक्ती आहे. माझं तुमचं काही नाही. मी आपल्या पदाला आजही 2 हात जोडतोय. तसंच एक्स ऑफिसिओ लँड रेकॉर्ड म्हणून वन जमिनीचे अभिलेख जतन न करता लाखो हेक्टर जमीन केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय वाटप केलेली आहे आपल्या अगोदर. पण आपण जो चार्ज घेतला कलेक्टर नाशिक, मग चार्ज घेताना आपण जो चार्ज घेतला, काय बघितलंय आपण? याला जबाबदार आपण यांच्यावरती आपण कारवाई केली नाही केली मित्रांनो. अजिबात कारवाई याच्यावर झालेली नाही. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक यांना केंद्र सरकारची परवानगी न घेता 41 हेक्टर म्हणजे 100 एकरच्या जवळपास राखीव वन वाटप केलेलं आहे. पूर्वीच्या कलेक्टरांनी ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या प्रशासकीय कायद्यानुसार दुरुस्त करणे हे गरजेचं आहे. हे आपलं काम आहे. जो अधिकारी येतो, चार्ज घेतो, त्याला जबाबदार तो अधिकारी असतो. मग आपण यांच्यावर अद्याप कारवाई का केलेली नाही? हो, यांच्या गुन्हेगारी कृत्याबद्दल मंत्रालय, विभागीय कार्यालय संरक्षण तर देत नाही. शर्मा साहेब, हे काय चाललंय? काय का नाही आपण कारवाई करत? मौजे मसरूम दिंडोरी वणी रोड टच आहे मित्रांनो. 200 कोटी रुपये या आरोग्य विद्यापीठ कोणाचं आहे? त्यावेळेसचे मंत्री कोण होते? पालकमंत्री कोण होते? कशा पद्धतीने काय कारवाई करू शकत नाही पुढाऱ्यावर? ही आपण राजकीय जी हुजूर कशासाठी? शर्मा साहेब, आपण बोला. त्यावेळेसचे कलेक्टर कोण होते? कोणी हे दिलं? नंतर ते चीफ सेक्रेटरी होऊन रिटायर झाले का? परत त्यांना वाचवायचंय? वा, काय खेळ आहे मित्रांनो. अशा या शर्मा साहेब, जर आपण तुम्ही कायदेशीर अगोदर ज्यांनी चुका केल्या तरी त्या चुक्यावरती पडदा घालणारा सुद्धा गुन्हेगार आहे. बस. आणि तरी सुद्धा आपण त्या चांदवडच्या SNJBचे सुराणा आणि संचेती ती रिझर्वेशनची जमीन म्हणताय. काय बोलताय कलेक्टर साहेब? कशा करता? तुमचा व्हिडिओ घेतला तर लाईक करणारा सुराणा जेव्हा वेळ आणि काळ येते कोणीही सोबत नसतं ह्या सगळ्या मॅटरमध्ये. का? मंत्रालयातून आदेश येतात
विभागीय आयुक्त कार्यालयाचे 9 पत्र जातात, तरी सुद्धा आपण ते पाठवत नाही की केंद्र सरकारकडून परवानगी घ्यावी लागते. आता तरी झोप उघडा. नाना पटोले विधानसभा अध्यक्ष होते तरी उत्तर देत नाही. किती या कलेक्टरांची घमेंड आहे मित्रांनो. यांना पुढाऱ्याचं काही वाटत नाही. हो शर्मा साहेब अजून डोळे उघडा. त्या एसएनडीबी शिक्षण संस्थाचं तुम्ही फक्त ती सखोल चौकशी करा. कशा करता वाचवताय त्यांना? काय आहे? तुम्ही आता 1 वर्षापूर्वी आले. तुमचा जो तहसीलदार त्याचं प्रमोशन तो डेप्टी कलेक्टर होतो, तो तुम्हाला भेटतो. त्या संस्थेचे पदाधिकारी तुम्हाला भेटतात म्हणून तुम्ही त्यांना वाचवताय. काय चाललंय काय हे? आणि मग असे अधिकारी मित्र हो तुमच्या नाशिक मध्ये आहे, कुंभमेळ्यासाठी बसलेले आहे. फक्त पुढाऱ्यांची जी. तर मग आता उद्याच निवडणूक तरी इमानदारीने होणार का मित्रांनो, अशी शंका येते. मित्र हो पुढच्या व्हिडिओमध्ये आहे नागपूरला कमिशनर असताना, नागपूरचे कमिशनर आता वन खात्याचे सचिव आहे. त्यांनी फ्लाइंग क्लब गोंदियाला दिलेली 6,250 एकर जमीन. काय आहे स्कॅन्डल? मग त्यावेळेस वेणुगोपाल साहेब कलेक्टर भी होते, कमिशनर भी होते. हा नेमका खेळ काय? नंतर ते राज्यपालाचे सचिव झाले, 5 वर्ष तिथे राहिले. म्हणजे ती काही केस दबली का? नाही. तर हे सगळं काही खुलेल. परंतु वेणुगोपाल साहेब काय आहे चांदवडचं प्रकरण आपण माहिती घ्या. आमचं एवढंच म्हणणं आहे मित्रांनो. माझ्याकडे शर्मा साहेब यांचं धुळ्याच्या जमिनीचं प्रकरण, आयुक्त मनपा नागपूर इथे काय घडलंय, आता आपण हे लवकरच हे जे आहे भाग 1, 2, 3 मध्ये नाही, बरेच आहे पुराव्यानिशी. खोटा असेल तर मी शिक्षा भोगेल. मी परत एकदा बोलतोय, माझं आपलं वाद नाही, परंतु वाद तत्वाचा आहे. आपण कोणाला वाचवताय? आपल्या विरुद्धच्या व्हिडिओला लाईक करणाऱ्या सुराऱ्या संचितीला वाचवताय. तरी साहेब आता तरी सावध व्हा. बस थांबतो मित्रांनो. माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. जय भीम, जय महाराष्ट्र. राम राम.